मुंबई हायकोर्टामध्ये ज्या चौकशा प्रलंबित आहेत किंवा ज्यांची सुनावणी चाललेली आहे त्यातून समाज व्यवस्थेपुढे एक चुकीचं चित्र त्या ठिकाणी जात आहे. या सर्व भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत, ईडी मार्फत आहेत, CBI मार्फत आहेत किंवा महाराष्ट्र पोलिसामार्फत आहेत. हायकोर्टाला आमची यासाठी विनंती आहे की त्यांनी ह्या केसेस ताबडतोब पोलिसांना आदेश द्यावे, की महिन्याभराच्या आतमध्ये इन्क्वायरी पूर्ण करा आणि पूर्ण करून 8-8, 10-10 हजार पानाचा FIR दाखल करण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांना धरून तो FIR दाखल करून कारवाई आपण असताना सुरुवात करावी. विजय मल्ल्याच्या संदर्भात इंग्लंडच्या कोर्टामध्ये असाच 10,000 पानाचा FIR दाखल करण्यात आला. त्या जजनी काय कॉमेंट केली हे मी सांगत नाही, पण त्या जजनी एवढं सांगितलं की 20 पानामध्ये सुद्धा तुम्हाला हा FIR आणि चार्जशीट दाखल करता आली असते. आणि त्याचवरती धरून विजय मल्ल्याच्या संदर्भातला त्यांनी असणारा निकाल दिला. त्या माझी मुंबई हायकोर्टाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब ही दर दिवशी वर्तमानपत्रामध्ये भ्रष्टाचाराच्या बातम्या येतात आहेत आणि त्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आहेत, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आहेत. नुसता भ्रष्टाचार नाही तर वसुलीची असणाऱ्या बातम्या आहेत त्या ठिकाणी. आणि वसूल करणारा कोण आहे तर मुंबईचा असणारा माजी CP परविंदर सिंग. अशा संगीन गुन्ह्यांमध्ये कोर्ट जे लिनियन्सी दाखवते, माणुसकी दाखवते, त्याचा गैरफायदा घेतला जाते आणि म्हणून भ्रष्टाचार थांबण्याच्या ऐवजी तो बोकाळतच चाललेला आहे. एक मुद्दा अजून सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने सस्पेंडेड झालेल्या 12 आमदारांना सभागृहामध्ये प्रवेश द्यावा आणि त्यांचं निलंबन रद्द केले. काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केली की आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही.
शिवसेना आणि BJP या दोन्ही पक्षाच्या अजून भूमिका बाहेर पडलेल्या नाहीत. की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय ते मान्य करतात की न मान्य करतात. कायदा म्हणून सांगतो, निर्णय एकदा लागला की त्याची अंमलबजावणी करावी लागते. ती अंमलबजावणी करायची असेल की मान्य की अमान्य हा त्याच्यातला प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्ही त्याच्यावरती भाष्य करू शकता. त्याच्या विरोधामध्ये तुम्ही असताना अपील करू शकता. पण अपील केलेलं नसेल तर त्या निर्णयाची अंमलबजावणी होणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फुकट सल्ला मी देतोय. की पक्षाची भूमिका ताबडतोब मांडा, म्हणजे तीच मुख्यमंत्र्याची भूमिका होते. भूमिकाच मांडली नाही काही दिवसानंतर त्यांच्या विरोधात कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही म्हणून कोर्टाचा अवमान केला, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपण ज्याला म्हणतो, ही याचिका दाखल केल्या जाऊ शकते. राज्याच्या शासनाने पहिल्यांदा या निर्णयाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणं हे गरजेचं आहे. एकंदरीत राज्याची जी असणारी परिस्थिती आहे ही कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चाललेली आहे. अधिकारी हे मनमानी पद्धतीने कारभार त्या ठिकाणी चाललाय. आणि म्हणून संकट येण्याची अधिक शक्यता आहे. परभणीचे आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत
आलमगीर म्हणून, त्यांची लोकसभेची उमेदवारी जी आम्ही कायम केलेली आहे, त्यांना कामालाही लावलेलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर BJPच्या बाजूने निकाल गेला तर काहीही होऊ शकतं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका इलेक्शन कमिशनने, महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने वेळेवर घ्यावे. पोस्टपोन करण्याच्या याच्यामध्ये अग्रेसर राहू नये. औरंगाबाद महानगरपालिकेमधला मी जर टॅक्स पेयर असेल तर मी टॅक्सच भरला नसता. जुनी कॉर्पोरेशन जी आहे, निवडून आलेली कॉर्पोरेशन आहे की जिला अधिकार आहेत टॅक्स लावण्याचा, ती बरखास्त झालेली आहे. नवीन कॉर्पोरेशन अस्तित्वात आलेली नाही. आणि नवीन कॉर्पोरेशन अस्तित्वात नसल्यामुळे ज्याला कंटिन्युटी आपण असताना म्हणतो, ती कंटिन्युटी संपलेली आहे. तेव्हा त्या सभागृहाचा कार्यकाल हा 5 वर्ष होता. तेव्हा त्यांनी केलेलं कामकाज 5 वर्षापुरतं मर्यादित होतं आणि त्यांची बरखास्तीनंतर तो सगळाच कारभार बरखास्त झाला. तेव्हा उद्या कोणी पाणीपट्टी भरलेली नसेल, घरपट्टी भरलेली नसेल, नोटीस आली, तर त्यांनी असणारी भूमिका अशी घेतली की नगरपालिकाच नाही मला टॅक्स लावणारी. जुन्या टॅक्सपट्टीचा होता तो मी भरला. आता नवीन जो सभागृह आलं पाहिजे, नवीन सभागृह नाही आहे. आणि म्हणून जे जुळवणूक असते, जे आपण नेहमी बघत असाल की राष्ट्रपती याचं शपथ ग्रहण कधी होतं, तर मावळता राष्ट्रपतीच्या 1 दिवस अगोदर त्याची शपथविधी 1 दिवस अगोदर होते. म्हणजे तिथे कंटिन्युटी राहते. माणूस जातो पण पद तसं कायम राहतं. आता इथे नगरसेवकाचं पद आहे पण माणूस नाही आहे. ते माणूस आल्याशिवाय ते पद जिवंत होत नाही. आज ते मेलेलं पद आहे आणि मेलेलं पद हे टॅक्स लावू शकत नाही. त्याच्यामुळे ज्यांनी टॅक्स भरलेला नाही त्यांनी असणारं कोर्टामध्ये जावं आणि सांगावं की मागची बॉडी होती तोपर्यंत मी टॅक्स भरला, आता असणारा बॉडीच नाही आणि बॉडी नसल्यामुळे मी टॅक्स भरू कुठल्या आधारावरती. आणि म्हणून ही जी मी राष्ट्रपतीचं उदाहरण ह्याचं दिलं की सभागृह हे कायम असलं पाहिजे, कंटिन्यूड असलं पाहिजे. त्याच्यातली माणसं 5 वर्षांनी येतात जातात, 5 वर्षांनी येतात जातात, माणसं बदलतात, पण सभागृह कायम राहते. आज आपल्याला दिसतंय की अकोला महानगरपालिकेतलं सभागृहच बरखास्त झालेलं आहे. आणि म्हणून अशी परिस्थिती महाराष्ट्र शासनाने येऊ नये
महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने जिल्हा परिषद आणि सगळ्यावरती येऊ नये म्हणून ड्यू डेटमध्ये येणाऱ्या मार्च एप्रिलमधल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका त्यांनी पार पाडाव्यात हे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर करतो. आपण आता विचारा. तुम्ही आता सांगितलं युपीचा निकाल भाजपच्या बाजूने गेला तर काही होऊ शकतं, म्हणजे काय होऊ शकतं? काही होऊ शकतं. इलेक्शन होऊ शकतात, राज्याचं इलेक्शन, देशाचं इलेक्शन म्हणून आम्ही आलमगीरची अनाऊन्समेंट केली. देशाचं इलेक्शन होण्याला कशा शक्यता आहे? पूर्ण बहुमत त्यांचं आहे असं असताना सुद्धा ते कशा इलेक्शन? परिस्थिती बदलू शकते. मी अजून एक विधान केलेलं नाही, ते मुंबईमध्ये जाऊन मी करणार आहे, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. पण मग ते इथं तुमचा मुद्दा जो आहे क्लिअर होत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त इशारा दिला. आता म्हणलात की राज्यात त्या ठिकाणी मनमानी करतायत, त्यामुळे संकट यायची शक्यता आहे. संकट नेमकं अधिकाऱ्यांना येणार आहे की राज्य सरकारवर येणार आहे? दोघांवरती येईल. सरकार पडेल. सरकार पडेल की नाही माहीत नाही. संकट नेमकं कसं आहे? संकट म्हणजे जेलमध्ये जातील. आता जेलच्या मार्गावरती किती बरेच अधिकारी आहेत ना, बरेच मंत्री आहेत, त्याच्यामध्ये ते संकट आहे. उत्तर प्रदेशचे इलेक्शन तुम्ही सध्या पाहत आहात, काय वाटतं तुम्हाला, शक्यता काय असते? ते पहिल्या फेजचं अजून झालं नाही आहे, त्याच्यामुळे तिसऱ्या फेज नंतर सांगता येईल, त्याच्या अगोदर नाही सांगता येईल. दादा, असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर जो गोळीबार झाला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मताचं ध्रुवीकरण त्यामुळे होऊ शकतं का? हा जेन्युइन हल्ला आहे किंवा हाही राजकारणाचा एक भाग? माझं म्हणणं आहे की हे प्रश्न आपण उपस्थित होऊ नये. कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे. शंका कुशंका ह्या असणाऱ्या कुठल्याही प्रश्नावरती आपण घेऊ शकतो, पण माझा एक नेहमी उलटा प्रश्न असतो, मला का मारेल? मी माझंच मर्डर का करून घे? का माझी सुद्धा जगण्याची इच्छा असते. पण हल्ल्यामध्ये पण वेगवेगळे टाईप असतात दादा. त्याची फक्त गाडीवर गोळ्या मारून ते लोक पळून गेले. आता ते कुठे मारला, काय मारला, हल्ला झाला, एवढं तरी आपल्याला हे आहे, पण एवढं तरी मान्य केलं पाहिजे ना आपण. पण या हल्ल्यामुळं भाजपला फायदा होईल असे आता निष्कर्ष येऊ लागले. लोकांचं काय परसेप्शन आहे हे आपण काय सांगू शकतो? तुम्ही बोलायचं टाळताय. काय तुम्ही या विषयावर? माणसाच्या जीवाशी खेळायला तुम्हाला असताना मजा वाटत असेल, पण मी दोनदा त्या प्रक्रियेतून जाऊन वाचलोय. त्याच्यामुळे काय आजूबाजूच्या लोकांच्या भावना असतात हे मला माहिती आहे. तुम्ही TRP साठी खेळता, मी माणुसकीसाठी खेळतो. राजकारणासाठी सुद्धा असं खेळल्या गेलेले अनेक उदाहरण आहेत. तुम्ही एखादा दाखवा, मला चॅलेंज आहे तुम्हाला, एखादा दाखवा. चला, विधान करायचं म्हणून करायचं नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं असणारं लोणी पत्रकाराने खाऊ नये एवढंच फक्त मी त्यांना सांगतोय. राजकारण सरळ खूप साध्या पद्धतीने चालतं सगळं असं समजायचं. असल्या गोष्टीचा थारा नाही राजकारणात. माझ्यासाठी तरी नाही आहे, आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा तो थारा नाही. प्रश्न तुमचा नाही सर, जे ते जे घडायला लागले ते त्याच्यावर घडावरलं झाल्याचं असणारं तुम्हाला निकष काढण्यासाठी इंटेलिजन्सचाही रिपोर्ट आहे का तुमच्याकडे? CIDने त्याच्यावरती असणाऱ्या शंका घेतल्यात का? तिथल्या स्थानिक पोलिसांनी शंका घेतल्यात का? त्यांचं स्टेटमेंट तुमच्याकडे आलेलं आहे का? की तुमच्या इमॅजिनेशन तुम्ही चालवणार आहात? ओबीसी सिक्युरिटी नाकारली घेतलं. नाकारली, मी नाकारतोय. मलाही झेड सिक्युरिटी काही वर्षापासून आहे, मी नाकारतोय. ती गरज नाही. माणसाच्या जीवाशी खेळू नये एवढंच फक्त मी आपल्याला सांगेन. तुम्ही आता सुरुवातीलाच मुंबई उच्च न्यायालयात ज्या केसेस चालू आहेत त्या संदर्भात बोललात, त्यात पण नेमकं एकाच केसचा उल्लेख केला आहे. बाकी कुठल्या 2-3 केस आहेत का ज्यावर तुम्हाला असं
सांगा. बऱ्याच केसेस आहेत. ईडीच्या किती केसेस पेंडिंग आहेत. उदाहरण सांगा 2-3 आपण एकच सांगितली फक्त. मी एकच आता जी चाललेली आहे ती ईडीची आहे. त्याच्यानंतर असणारं मोदीची केस चाललेली आहे. त्याच्यानंतर 4-5 अजून जरा ईडीने रेड केलेल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या आहेत. आमदारांच्या संदर्भातल्या केसेस आहेत. अजित पवारांच्या संदर्भातल्या केसेस आहेत. अनेक केसेस चाललेले की ज्या कोर्टाने निकालात काढून त्यांना एक तर स्वातंत्र्य द्यावं नाही तर त्यांना जेलमध्ये घालावं. वाईनचा जो निर्णय घेतला राज्य सरकारने किराणा दुकानामध्ये वाईन ठेवण्याचा, तर तो निर्णय तुम्हाला योग्य वाटतो? मला योग्य वाटतो. किती दिली पाहिजे? माझं सरळ म्हणणं आहे की तुम्ही असं ज्यावेळेस लायसन्स देता दारू मॅन्युफॅक्चर करण्याचं, त्यावेळेस ती विकायचंही परमिशन त्याच्यात इन्क्लूड आहे. आता विकायचं कुठं हा त्याचा प्रश्न आहे. सेपरेट दुकानामध्ये विकायचं की सार्वत्रिक ठिकाणी विकायचं. आणि ज्या BJPने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये सुद्धा असताना मॉलवरती वाईन मिळते. प्रश्न बार्टीचा आहे दादा. बार्टीला गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे 2 वर्षापासून फेलोशिप दिली गेली नाही. मात्र काही नवीन संस्था आलेल्या आहेत ज्यातून आपल्याला त्याला बोलायचं नाही, पण त्यांना 100% फेलोशिप दिली जाते. आणि बार्टीच्या 500-600 मुलं आणल्या तर 400 लिमिटेड बार्टीच्या फेलोशिपला मंजुरी दिली जाते. तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याच्यामध्ये की पण फक्त मी एक थोडी दुरुस्ती करतो त्याच्यामध्ये. इतर ज्या संस्था काढलेल्या आहेत OBCसाठी जी काढलेली संस्था आहे, काय म्हणतात ते, नागपूरला ऑफिस आहे, तिने आत्ता आंदोलन केल्यानंतर त्यांचा निर्णय त्यांनी बदललेला आहे. बार्टीमध्ये अगोदरही ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्यांनी नंबर फिक्स केले होते की किती नंबर्सला आपण देणार त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. स्टुडंट जास्ती झालेत आणि संख्या ग्रांट करण्याची संख्या जी आहे ती तेवढीच राहिलेली आहे. त्याच्यामुळे हा असणारा एक कॉन्फ्लिक्ट आहे की अनेक जणांना ती स्कॉलरशिप मिळत नाही अशी परिस्थिती आहे. दुसरा जो बदल त्याच्यामधला असा झालेला आहे तो म्हणजे की MPhil आणि PhD कॉम्पोजिट हे त्यांनी फक्त असणारा टाटा इन्स्टिट्यूटची मान्य केलेली आहे, इतर युनिव्हर्सिटीची मान्य केलेली नाही. UDCTचा निर्णय असा आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा निर्णय असा आहे की 2 वर्षासाठी MPhil आणि 3 वर्षासाठी PhD देण्यात यावी अशी परिस्थिती आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना मी असा सल्ला दिला आहे की त्यांनी कोर्टामध्ये जावं आणि ही जी विद्यार्थ्यांच्या विरोधातली डिस्क्रिमिनेटरी पॉलिसी आहे की कॉम्पोजिट असेल तर तुम्हाला येस, आणि युनिव्हर्सिटीमध्ये ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये कॉम्पोजिट नाही त्यांना तुम्ही नाकारताय, हा भेदभाव करणारा आहे. आणि म्हणून मी त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिलेला आहे. याचं कारण की मंत्रिमंडळातला एकही मंत्री लोकांचं ऐकण्यासाठी मंत्रालयात बसतच नाही. सर, तुम्ही परभणीची फक्त एक जागा जाहीर केली, एकूण स्ट्रॅटेजी सांगताय तर बाकीच्या जागांचा सांगू ना, वेळ आला की सांगू ना, किंवा वेळ आला की सांगू ना. एकूण लढणाऱ्या लोकसभाहून लढवणाऱ्या जागांचं असं काही ठरलेलं आहे? एक परभणी ते आम्हाला जर आमच्याबरोबर कोणी समझोता करणार नसेल तर आम्हाला सगळ्याच लढाव्या लागतील. तुमच्या नजरेच्या टप्प्यात तुम्ही समझोता करणार आहे का? मी मागच्याही लोकसभेच्या वेळेस तुमच्यासमोरच सांगितलं होतं की काँग्रेसने 4 वेळा हरलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यापैकी त्यांनी आमच्याशी समझोता करावा. आणि आपणच सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला असताना ती बातमी कळवली होती, पण काँग्रेस काही आमच्याबरोबर समझोत्याला बसलं नाही. उलट त्यांनी आमच्यावरती आरोप केला की BJPने आम्हाला असताना 500 कोटी दिले
मी आता काँग्रेसवाल्यांनाच म्हणतोय, कुठल्या BJPच्या नेत्याने मला 500 कोटी रुपये दिले तेवढं फक्त नाव सांगा, मी त्याची गचंडी धरतो आणि 500 कोटी मागतो. काँग्रेसशिवाय इतर कोणती हे नाही. फक्त काँग्रेस काँग्रेसशिवाय म्हणण्यापेक्षा BJP बरोबर आम्ही जाऊ शकत नाही. दीड महिन्यापूर्वी ओबीसी औरंगाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं की तुमची वंचित सोबत पुन्हा आघाडी करण्याची इच्छा आहे का, होऊ शकते का? तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की आम्ही पुन्हा वंचित सोबत आघाडी करू शकतो. आमच्या याच्यामध्ये चर्चा झाली आणि OBC मधला असणारा म्हणजे पक्षामधला भाटक्या विमुक्त OBC हा जो ग्रुप आहे यांनी असं सरळ सांगितलं की तूर्त आपण युती MIM बरोबर करायची नाही. आम्ही एक फार मोठा बदल घडवून आणला होता देशामध्ये, एक विचारांचा बदल त्या ठिकाणी घडवून आणला होता की मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये निवडून येत नाही अशी परिस्थिती निर्माण केली होती. तिला आम्ही असताना मोडलं. या देशामध्ये एक सेक्युलर मतदार आहे की जो उमेदवाराचा धर्म न बघता मतदान करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अशी सगळी भावना आम्ही निर्माण केल्यानंतर आणि इथल्या असणाऱ्या धर्मवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांशी जो काही संघर्ष आम्हाला करावा लागला तो संघर्ष आम्ही केला, विजय मिळवला. परंतु ती युती टिकली नाही. यासाठी आपण तुर्तास तरी MIMचा विचार करायचा नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही असणारा पक्षाचा निर्णय झालेला आहे की तुर्तास MIMचा बरं युती नाही. पक्षामधले जे काही आपले खालच्या लेवलचे कार्यकर्ते आहेत, ते आता असे तो ठरवतील. औरंगाबादचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत तुमचे ज्यांच्याशी आम्ही बोलतोय ते सगळे म्हणतात की MIM बरोबर युती झाली तरच आमचं काहीतरी भवितव्य साध्य होईल, पण साहेब ऐकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. चांगली गोष्ट आहे. दे हॅव अ चॉईस टू लिव्ह दी पार्टी. आमच्या इथे व्हेरी क्लिअर असतं. ते सगळे गेले तरी चालेल ना, एकूण एक गेला तरी चालेल. सगळे नाही असं काही. पण दादा तुम्ही नाही, एकूण एक गेला तरी चालेल. पार्टीची भूमिका ज्याला मान्य आहे तो पार्टीमध्ये राहील. ज्याला पार्टीची भूमिका मान्य नाही तो आपला असताना सोडण्यात मोकळा आहे. म्हणून आमच्याबरोबर जे गेले त्यांना आम्ही कुठेही हात लावला नाही, गालबोट लावला नाही, त्यांच्या विरोधात आम्ही कुठेही शब्द दिलेला नाही. कारण का दिस इज एन अलायन्स. कार्यकर्ता ज्यावेळेस एकत्र येतो आम्ही असताना मानतो की एका उद्देशाने आपण एकत्र आलेलो आहोत. ज्यावेळेस हा उद्देश वेगवेगळा होतो त्या माणसं वेगवेगळे होणं गरजेचं आहे. तो महाराष्ट्राचा बहुमत आहे, तो औरंगाबादचा बहुमत नाही ना. तुम्ही पण ठामपणे नाही सांगत की MIM सोबत जाणार नाही, तुर्तास टाकलेले तुम्ही पण. हा, तुम्ही पण त्यात जो निर्णय झाला तो मी सांगितलाय, तुर्तास आम्ही जाणार नाही आहोत. पॉसिबिलिटीज आहेत. तुर्तास नाहीच आहे. तो तुर्ता 1 वर्षाचा असतो किंवा 10 वर्षाचाही असतो. MIMच्या बाबतीत एवढे कठोर का झालाय तुम्ही असा प्रश्न? मी जसं म्हणालो की एक क्लास की जो प्रवाहाच्या विरोधात जाऊन भटक्यांमधला OBCमधला की ज्यांनी मतदान केलं आणि MIMला जिंकवलं या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्या सगळ्या क्लासला पुढची युती न झाल्यामुळे त्याला काय फेस करावं लागले हे त्याला माहिती आहे ना. ओवेसी चांगले आहे पण इम्तियाज जलील हा अडथळा होता म्हणून ही युती तुटली. मी काहीच कॉमेंट्स करणार नाही कारण व्यक्ती माझ्यासमोर नसतो ना. सर MIM और वंचित आघाड़ी को लेकर ऐसी चर्चाएं रहती हैं कि यूपी आप में थोड़ा वो कहते हैं आप में थोड़ा, इस आरोप पे क्या कहेंगे आप? मैं उस पर कुछ नहीं कहना चाहता हूँ. जो है वो फारूक अहमद ने कह चुका है उस पर. काँग्रेस बरोबरचं काही बोलणं चालू आहे करणार आहात किंवा ते मी जसं म्हणालो की तुमच्या मार्फतही आता मी सांगतोय की काँग्रेसला जर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये युती करण्याची इच्छा असेल तर आम्ही असणारं
त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी तयार आहोत. सर एक प्रश्न और है, स्थायी रूप से राजकारण में कोई किसी का दुश्मन नहीं होता ना दोस्त होता है. आने वाले समय में अगर मान लीजिए अभी से 7 के बाद आपकी मुलाकात होती है, मतभेद मिटते हैं, तो संभावना है कि आप एक ये जगह हम मिलते तो है, चाय पान पीते भी है, उसमें कोई नया नहीं है. दुश्मनी तो है नहीं हमारी. पॉलिटिकल प्रश्न हा विचारतो. येत्या निवडणुकीमध्ये आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात आता एकमत होते नाही होते, पण सोबत लढण्याचा विचार करतात. मग काँग्रेसला तुम्ही तुमच्यासोबत कशाला येईल? ते भंडारा, गोंदिया आणि आत्ता ज्या नगरपालिका झाल्या त्या नगरपालिकेमध्ये हे जरी कितीही वल्गना करत असले की आम्ही एकत्र लढणार, त्या भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तिथे युती कुठेही नव्हती, एकमेकांच्या विरोधामध्ये ते लढले. तुम्ही आघाडीत झाले. फक्त एवढंच आहे की तुम्ही ती हिंमत दाखवली नाही की ही एकमेकांच्या विरोधात लढले हे दाखवण्याची. तुम्ही दाखवली असेल पण तुमच्या मालकाला हिंमत नसेल. पण आघाडीचं जर तुम्हाला आमंत्रण आलं किंवा तिकडून प्रस्ताव आला आघाडीमध्ये या, सेटल सरकार आहे, कशासाठी मला बोलवतील ना अनसेटल करतील. तर त्यांना भाजपसोबत आणखी त्यावेळी फाईट द्यायची असेल, तुम्हाला सोबत घेतल्यावर त्यांचा निश्चित फायदा होतो. आम्ही तयार आहोत, आम्ही नाही म्हणत नाही आहोत. म्हणजे आघाडीचा प्रस्ताव आला तर तुम्ही तो त्याच्यावर विचार करू. आम्ही विचार करतो ना. नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची आहे तर ती दिसली नाही त्याचं काय असतं. ते आम्ही असं लिमिटेड जागा लढलो, लिमिटेड ठिकाणी आम्ही जिंकलोय. आमची खरी तयारी जी आहे ती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका. अल्पसंख्यक के लिए क्या करेंगे आप औरंगाबाद में? मुस्लिम अल्पसंख्यक, सिख अल्पसंख्यक, पारसी अल्पसंख्यक, बौद्ध अल्पसंख्यक, जैन अल्पसंख्यक, किसकी बात कर रहे हो आप? सबकी आपने मुसलमानों से पूछा, माइनॉरिटी के बारे में नहीं पूछा. मुस्लिम अल्पसंख्यक के बारे में बोले. मुस्लिमांच्या संदर्भातलं आम्ही म्हणत नाही आहोत, पण ओव्हरऑल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून जे आम्ही कपिल पाटील यांच्यामार्फत जे असणारं मोहम्मद पैगंबराचं बिल मंजूर मांडलेलं आहे, ते जर काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने मान्य केलं आणि ते जर सभागृहामध्ये मंजुरात झालं तर आम्ही असं म्हणतो की इथे धर्माच्या नावाने जे दंगे होतात किंवा इथल्या सर नुसतं मोहम्मद पैगंबराचं नाही तर इतर देवदेवतांची सुद्धा विटंबना होत असते आणि तिथनंही दंगल होत असते. ते जर बिल मंजूर झालं तर दंगलीचं फार मोठं कारण जे आपण आटोक्यात आणतो. म्हणजे आज आपण जर पोलीस कारवाई जर बघितली तर यांनी अमुक केलं, 2 दिवस त्याला अटक केल्या जाते आणि घरी पाठवलं जातं, बेल मिळते त्याला. याचं एकमेव कारण की आजपर्यंत आपण असणारा जे धर्माचे धर्मगुरू आहेत किंवा संस्थापक आहेत त्यांची विटंबना झाला तर कुठलं झालं, काही झालं पाहिजे या संदर्भात कायदा नाही. IPCच्या याच्यामध्ये आपण बसवतो आणि मोकळं होतो आणि म्हणून हा कायदा यावा असं आम्ही असं बघतो आहे. आणि माझ्या अंदाजानं हा बऱ्यापैकी मुस्लिम समाजाचा सिक्युरिटीचा प्रश्न जो आहे तो ॲड्रेस करतो, टेक केअर करतो आणि त्याच्यातून एक शांतता मिळाली की मुस्लिम समाज असताना स्वतःच्या प्रगतीला लागू शकतो. झालं उत्तर दिलं. दुसरा प्रश्न असा आहे की काल बंडाचा कराडकरांचा विषय चांगला चर्चेत होता. बंडाचा त्यांनी जे स्टेटमेंट केलं, काय वाटतं तुम्हाला? नंतर त्याच्यावर झालेली कारवाई या दोन्हीकडे कसं? ते माझ्या बंड्या तात्यावरती झालेली कारवाई ही चुकीची आहे. तिथे कुठेही त्यांनी कसलाही कायद्याचं उल्लंघन केलं असं मी त्या ठिकाणी मानणार नाही. राजकीय व्यक्ती जर राजकारणामध्ये आणि पब्लिक फिगर म्हणून तुम्हाला वावरायचं असेल तर अशी टीका ही होणारच.
का शेवटी सामान्य माणूस हा त्याची आयुष्यातली 5 वर्ष ही तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी ठेवतोय आणि त्या 5 वर्षाच्या त्याच्या आयुष्याशी कसं खेळायचं की ते सावारायचं हे अधिकार तो निवडून आलेल्या व्यक्तींवरती देतोय. तेव्हा निवडून आलेल्या व्यक्तींचं चारित्र्य बंडा तात्यांना वाटत असेल की योग्य नाही तर बंडा तात्या बोलले त्याच्यात. त्यांनी स्वतः माफी मागितली, तुम्ही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करताय का? मी समर्थनच करतोय. उद्या माझ्यावरती टीका करायला माझ्यावरती टीका झाली तरी मी हे म्हणणार नाही की त्याच्यावरती फौजदारी कारवाई व्हावी, त्याच्यावरती अमुक व्हावं, अजिबात नाही. काय मी पब्लिक फिगर होता कामा नये. माझ्या हातामध्ये मी जर असताना त्या मतदारसंघातला 17 लाख मतदार घेऊन मी जर चालत असेल तर त्या 17 लाख मतदाराचं आयुष्य माझ्या हातात आहे ना. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस इतरांचं आयुष्य घेऊन हातामध्ये चाललेलो आहे त्यावेळेस माझ्या कर्तृत्वाचं आणि त्याचबरोबर मी जे करतोय हे समाजाच्या हिताचं आहे की अहिताचं आहे याचं मांडण्याचा अधिकार त्या मतदाराला आहेच. स्टेटमेंट होतं ना, ते स्टेटमेंट सरळ असं होतं की सुप्रिया सुळे दारू पिऊन रस्त्यावरती लोळलेले किती फोटो मिळतील. माझं सरळ म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की ज्याला कोणाचा असणारा अपमान झाला आहे किंवा ज्याच्याबद्दलचा असणारा अपमान झालेला आहे किंवा चारित्र्य हनन झालेलं आहे त्यांनी सरळ कोर्टात जाऊन असणारा हे करावं, कायदेशीर मार्ग करावा त्याच्यातला. बंडा दादा एक विचारधारा घेऊन जाणारे आहे. मला ह्याच्यामध्ये असणारा RSSचा विचारधारक असला किंवा डाव्या चळवळीतला विचारधारक असला मी त्याला दुश्मन मानत नाही. मी एवढंच म्हणतो की तो या देशाचा नागरिक आहे. आमच्या दोघांचं पॉलिटिकली आणि वैचारिक मतभेद आहेत आणि त्या मतभेदाचं मी व्यक्तिगत दुश्मनीत रूपांतर जे करण्याचा प्रयत्न या देशामधला चाललेला आहे तो चुकीचा आहे एवढं मी मानतो. ओबीसीच्या प्रश्नावर आपले काय भूमिका असेल? अनेक ओबीसीच्या प्रश्नावर राजकीय आरक्षणाच्या संदर्भात 28% आरक्षण जे गेलं. माझं एक फक्त तुम्हाला आव्हान आहे. खानविलकर साहेबांचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटमधला 45, 46, 47 आणि 48 हा जो पॅराग्राफ आहे तो जरा TV च्या माध्यमातून प्रिंटच्या माध्यमातून आपण लोकांना सांगितलं तर अधिक चांगलं होईल. कारण का आता जी काही राजकीय मंडळी पिक्चर पेंट करतात आहेत तो असा आहे की कोर्टच 27% आरक्षणाच्या विरोधात आहे असं पेंट केलं जातं. दुर्दैवाने मी जे पॅरेग्राफ त्या जजमेंटमधले म्हटले आहेत त्याची जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत लोकांना काय नेमका प्रश्न आहे हा कळणारच नाही. आणि कोर्ट त्या संदर्भातलं इम्पिरिकल डेटा मागते एवढंच फक्त लोकांना कळतंय, पण इम्पिरिकल डेटा काय याचीही इम्पिरिकल डेटा म्हणजे काय याची सुद्धा माहिती मी असताना विनंती करणार आहे प्रिंट मीडियाला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला की त्याच्याबद्दल सुद्धा लोकांना एक माहिती द्या की इम्पिरिकल डेटा म्हणजे नेमका काय. हो गया. मैं उस पर कोई टिप्पणी करना नहीं चाहता हूँ. 12 आमदारांच्या बाबतीमध्ये आपण कोर्टाच्या जजमेंटबद्दल एक कॉमेंट केली होती.
हा, मी कॉमेंट केली होती ना. सुप्रीम कोर्टाला न्याय आजही माझं म्हणणं तेच आहे. हा प्रश्न सुटेल का साहेब? ते माझं सगळ्या कार्यकर्त्यांना पाठीमागे शांततेने बसायला सांगा जरा. सिकंदराव, जलीस भाई सबको बाहर निकल. मोबाईल वाले कोणी रिपोर्टर नाही ते सगळे काढून द्या. जलीस भाई निकल. तुम्ही आता बोलताना औरंगाबाद संदर्भात लोकांनी न्यायालयात जावं असं म्हटलं. तुम्ही स्वतः वकील आहात, तुमचा राजकीय पक्ष आहे, तर औरंगाबादच्या या मुद्द्यावर तुमचा एखादा कार्यकर्ता तुम्ही किंवा पार्टी न्यायालयात जाणार. लोकांना सांगण्यापेक्षा मग तुम्ही काय कुठच्याबद्दल औरंगाबादचे टॅक्स वगैरे असे आम्हाला वाटलं तर पक्ष म्हणून आम्ही जाऊ. मी लोकांना कायदा काय तो सांगितला. लोकांना सांगण्यापेक्षा तुम्ही मग तुमच्या कार्यकर्त्याला काय हे तुम्ही मला विचारणार आहे कोण? पत्रकार आहे ना, तुम्ही म्हणजे आता पत्रकार म्हणून मी जे सांगितलेलं आहे ते आहे. तुम्ही मला इथं उलटं वकिलासारखं क्रॉस एक्झामिनेशन करण्यासाठी बसलेला नाही आहात, एवढं लक्षात घ्या. तेव्हा आपल्या रिपोर्टिंगच्या ह्याच्यामध्ये मीही रिपोर्टर होतो तुमच्या वयाचा असताना, त्याच्यामुळे ती पथ्य पाळत चला. त्याला तो प्रश्न विचारण्यामागचं मी तुम्हाला सांगतो की अजिबात नाही आहे त्याच्यामध्ये. मी सांगितलं माझा पक्ष काय करेल आणि काय न करणार हे आम्ही ठरवू. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सजेशन करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे असणारा उपऱ्या पत्रकार म्हणून पत्रकारच राहा, सल्लागार म्हणून होण्याच्या भानगडीत पडू नका. पॉलिटिकल पार्टी आहे. ही पॉलिटिकल पार्टी आहे, आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही असणारा बघू. त्याच्यामुळे आम्हाला असणारा ज्याचा फायदा आहे तो आम्ही असणारा करू. त्याच्यामुळे म्हटलं की पत्रकार म्हणून पत्रकार राहा, सल्लागार बनण्याचा प्रयत्न करू नका. रिपब्लिकन ऐकायचं काही गोष्टीपणा नाही. मला मेलेली माणसं जिवंत करा, मग मी एकत्र आलो. सर आणखी एक प्रश्न होता. किरीट सोमय्या सध्या जे नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात, खास करून भाजप वगळता इतर पक्षातल्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात. ही जे आरोप करण्याची त्यांची सध्याची प्रवृत्ती झालेली आहे, ती प्रवृत्ती तुम्हाला योग्य वाटते का? त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल? तर त्याचा वापर करून घेतला मी मगाशीच म्हणून म्हणालो तुम्हाला की सुरुवातीलाच म्हणालो की प्रलंबित प्रकरणं निकाली काढायला निघाली तर मग या प्रवृत्तीला आळा बसायला सुरुवात होते. आता गोशीखोरचं प्रकरण आहे. मागचं सरकार गेलं, त्याच्यानंतरचं सरकार गेलं, आताही सरकार जाण्याची वेळ आली, कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यामुळे झाला की न झालं हे कोणाला माहिती. म्हणजे त्या माणसाचं चारित्र्य हनन झालं की खरंच तो भ्रष्टाचारी आहे हेच कळायला मार्ग नाही. त्याच्यामुळे हे फावल्या जाते की कोणाचं तरी चारित्र्य हनन करावं अशी असणारी परिस्थिती आहे. तर ह्या प्रवृत्तीला कोर्टच थांबवू शकतं, दुसरं कोणच नाही. खरंच सरकार जाण्याची वेळ आली. सरकार जाण्याची वेळ आली. किती दिवसात जाणार आहे? मी आता कुठच्या देवाला नवसला हो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.